नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ऐन निवडणुकीत सुधागडात पुन्हा शिंदे शिवसेना व उबाठाला मोठा धक्का। जांभूळपाडा सरपंच उपसरपंचांसहित शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश। खासदार धैर्यशील पाटील, प्रकाशभाऊ देसाईंनी केले पक्षात स्वागत। रायगडच्या सुधागड तालुक्यात ऐन निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत। पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत व बलाढ्य होत असतानाच पुन्हा एकदा शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुधागडात भाजपने मोठा धक्का दिला आहे। भाजपात एकापाठोपाठ एक पक्षप्रवेश होत असून जांभूळपाडा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमाताई पाटील, मिलिंद देशमुख, रवींद्र देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला अशा पक्षप्रवेशातून संजीवनी व उभारी मिळत आहे। धडाडीचे कार्यकर्ते गिरीश गोविंद दळवी यांच्या नेतृत्वात जांभूळपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा गिरीश दळवी, सदस्य प्रभाकर खंडागळे, सुशील मालुसरे, सविता बामगुडे, सुषमा वाघमारे, रमेश गौरव पवार, मनीषा गोरे, धोंडू पवार आदींसह शिवसेना कार्यकर्ते राजेश शितोळे, धनंजय काकडे, योगेश खंडागळे, सुरेश चव्हाण, सुश्रेष अधिकारी, रघुनाथ खंडागळे, प्रभंजन खंडागळे, बाबू गोरे, संतोष शितोळे, शेखर जोरकर, ऋतिक पुजारी, प्रसाद गिरी, सचिन बामगुडे, विशाल देशमुख, मोतीराम वाघमारे आदींसह कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, सुधागड।